शेतात बांधकामाकरता आलेली वाळू खाली करून घेत असताना 38 वर्षीय तरुणाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यातील आरेगाव येथे दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली। विजय राजाराम डोंगरे असे मृत तरुणाचे नाव आहे। याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विजय डोंगरे यांनी चुलते दिनकर शामराव डोंगरे यांना फोन करून वाळूची गाडी आली आहे असे सांगून ती बांधकामाच्या ठिकाणी वस्तीवर खाली करून घेतो असे सांगितले। त्यानंतर काही वेळाने दिनकर डोंगरे यांनी पुतण्या विजय यास वाळूची गाडी खाली झाली का याबाबत विचारण्याकरता फोन केला असता फोन लागला नाही। त्यामुळे त्यांनी तेथेच राहणाऱ्या अजय डोंगरे याला फोन केला असता त्याने सांगितले की विजय हा वस्तीवरील बांधकामाजवळ वाळूची गाडी खाली करीत असताना त्याच्या अंगावर वीज पडून त्यात तो बेशुद्ध झाला आहे। त्यावेळी दिनकर डोंगरे यांनी तात्काळ विजय डोंगरे याला उपचाराकरता ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे घेऊन येण्यास सांगितले। त्यानंतर विजय डोंगरेला आढेगाव तालुका मोहोळ यास ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले। या प्रकरणी दिनकर शामराव डोंगरे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत।